बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी पुकारलेल्या बंदची। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनात मराठा आंदोलकांनी अनेक जिल्ह्यात बंद पुकारलाय। आज जालना परभणी बंदची हाक देण्यात आली आहे। दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज सकाळी 10 वाजता केम्ब्रिज चौकात मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको केला जाणार आहे। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर सकल मराठा समाज रास्ता रोको करणार आहे। त्यामुळे आता सगळे सोयरे आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालाय। दरम्यान दुसरीकडे लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं देखील उपोषण सुरू आहे। आज हाकेंच्या उपोषणाचा 3रा दिवस आहे। अतिशय महत्त्वाची बातमी, मराठा आंदोलकांनी ठिकठिकाणी आज बंद पुकारलेला आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या समर्थनात मराठा आंदोलकांनी अनेक जिल्ह्यात हा बंद पुकारलाय। आज जालना आणि परभणी बंदची हाक देण्यात आलेली आहे। दुसरीकडे संभाजीनगरमध्ये आज सकाळी 10 वाजता केम्ब्रिज चौकात मराठा समाजाच्या वतीनं रास्ता रोको केला जाणार आहे। जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 6वा दिवस आहे। तर तसेच जुन्या पुणे सोलापूर महामार्गावर सकल मराठा समाज देखील रास्ता रोको करणार आहे। आज कुठे कुठे बंद पुकारण्यात आलाय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जालना जिल्ह्यामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे। तसेच परभणी जिल्ह्यातही मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनात बंद पुकारण्यात आलाय। जालना जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला आहे। तसेच परभणी जिल्ह्यातही मनोज जरांगेंच्या उपोषणाच्या समर्थनात बंद पुकारण्यात आलेला आहे। दोन्ही जिल्ह्यांमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। काल आणि परवा वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आमने सामने आल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती। त्यामुळे बंद पुकारण्यात जालना आणि परभणी जिल्ह्यामध्ये देखील पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळुंके यांच्याकडून। लक्ष्मण, जालनामध्ये बंद पुकारण्यात आलेला आहे, तसेच परभणीमध्ये देखील बंद पुकारण्यात आलेला आहे। जालनामध्ये काय स्थिती आहे? आपण बघू शकतो की काल जे मराठा समाज आहे यांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनानुसार जालना आणि परभणी दोन्ही जिल्ह्यामध्ये या ठिकाणी बंद पाळण्यात येणार आहेत। 9 वाजल्यापासून या बंदला सुरुवात होणार आहे। मात्र सकाळपासूनच आपण जालना शहरातले जर संपूर्ण शहर बघितलं तर सकाळपासूनच या ठिकाणी दुकानं या ठिकाणी बंद आहेत। त्यानंतर 9 वाजता या ठिकाणी आता मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरणार आहेत। संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण बघू शकतो की काल जे निवेदन देण्यात आलेलं होतं त्या निवेदनामध्ये असा स्पष्ट उल्लेख केलेला होता की मनोज जरांगे पाटील यांचं 6व्यांदा जे आमरण उपोषण सुरू आहे या उपोषणाला सरकार दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची गेल्या 2 दिवसापासून प्रकृती ही खालावलेली आहे। त्यामुळे मनोज जरांगे यांच्या जीवितयास कुठल्याही प्रकारचा धोका जर झाला त्याची जबाबदारी जिल्हाधिकारी तसंच राज्य सरकारची असणार आहे। त्यामुळे सरकारचा जाहीर निषेध म्हणून हा बंद पाळण्यात येत आहे। आपण बघू शकतो की भोकरदन शहरात सुद्धा आहे, परतूर शहरात, जालना शहरात आणि अंबड शहरात सुद्धा या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर घनसावंगीमध्ये सुद्धा या ठिकाणी बंदची हाक देण्यात आलेली आहे। धुळे सोलापूर महामार्गावर सुद्धा बंद करण्यात येणार आहे। त्यामुळे 9 वाजता हा बंद संपूर्णपणे सुरू होणार आहे आणि मराठा कार्यकर्ते 9 वाजता या बंदमध्ये आपला सहभाग नोंदवून हा बंद पूर्णपणे 100% यशस्वी करण्यासाठी या ठिकाणी रस्त्यावर उतरणार आहे। त्यामुळे संपूर्ण जालना जिल्ह्यात या बंदचा काय परिणाम होतो हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। किरण, नक्कीच लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।